तर मंडळी, जय महाराष्ट्र. सर्वांचं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजनाकार लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. सरकारच्या माध्यमातून देण्यात येणारा पीक विमा भरलेल्या शेतकरी बांधवांना जो 18,900 रुपये जो पीक विमा आहे तो अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती नाही. आणि हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1 जानेवारीपर्यंत जे पीक विम्याचे पैसे आहेत ते यायलाच पाहिजे. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी सरकारकडून मोठी आर्थिक मदत जाहीर करण्यात आलेली होती. आणि यामध्येच प्रामुख्याने 18,900 रुपये प्रति हेक्टर या दराने मदत दिली जाणार होती. पण अद्यापही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती नाही. तर त्या माध्यमातून महाराष्ट्रातील राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बाब आहे. कारण की अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षित आहेत आणि प्रतीक्षित असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही जी रक्कम आहे ती यायलाच पाहिजे. कारण की शेतकरी अगोदरच या अतिवृष्टी असेल किंवा ही आपण जे म्हणतो अतिवृष्टीमुळे झालेल्या जो पॅकेज जाहीर झालं त्यापैकी पीक विम्यासाठी जो पॅकेज दिलं त्यातील जे पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या प्रति हेक्टरी लवकरात लवकर म्हणजेच येत्या 1 जानेवारीपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती यायला पाहिजे. कारण की ही जे सरकार आहे अद्यापही या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे 18,900 रुपयाचं जे हेक्टरी देणार होतं, पण अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आलेले नाहीत. हे लवकरात लवकर टाकायला पाहिजे. धन्यवाद. जय शिवराय.